धमकीच्या व्हिडिओवरती मेघना बोर्डीकर यांचं स्पष्टीकरण पाहायला मिळालेलं आहे। ग्रामसेवक त्रास देत होता अशी लाडक्या बहिणींची तक्रार आहे। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडून मेघना बोर्डीकर यांची पाठराखण देखील करण्यात आलेली आहे। काम होत नसेल तर अधिकाऱ्यांना समज देणं लोकप्रतिनिधींचं काम आहे असं देखील भोयर यांनी म्हटलंय। ग्रामसेवक मी काय म्हणलंय की कोण पगार देते, शासन पगार देते, कोणाची एकाची चाकरी करू नको हे मी त्यात सांगितलंय। कारण की हा ग्रामसेवक त्या तिथल्या सरपंचाचं ऐकत बिचाऱ्या मोलमजुरी करणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणींना त्रास देत होता आणि मग लाडक्या बहिणी समोर येऊन रडत होत्या, मला त्याची तक्रार करत होत्या। तर हा माझा त्राग आहे, त्यांच्यासाठी मी त्या पद्धतीने तिथे रिॲक्ट झाली। आणि त्या वेळेस माझ्या सोबत स्टेजवरती जिल्हा परिषदच्या मुख्याधिकारी होत्या, ॲडिशनल सीओ होत्या, बीडीओ होते, ज्यांना ह्या ग्रामसेवकाच्या बद्दल मी वारंवार सांगत होते। आणि आज मी त्या ठिकाणी त्या गावामध्ये गेली तेव्हा माझ्या समोर ह्या सगळ्या महिला रडत होत्या। जर का सामान्य लोकांचे काम होत नसेल तर लोकप्रतिनिधींचं काम आहे की त्या ठिकाणी त्या प्रशासनाच्या अधिकाऱ्याला समज देणे। आणि रोहित पवार जर का याचा चुकीचा अर्थ काढत असतील तर हे बरोबर नाही। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडून मेघना बोर्डीकर यांची पाठराखण करण्यात आलेली आहे। जर ग्रामसेवक काम करत नसतील तर त्यांना समज देणं हे लोकप्रतिनिधींचं काम आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे।